हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा 6/9/2024ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे ना त्यांनी एक नवीन नोटीस जी आहे ती नोटीस नंबर 9 अपडेट केलेली आपल्याला बघायला मिळते। जो काय आपला ऑफिशियल वेबसाईट आहे ना महाराष्ट्र स्टेटचा सीईटी सेल, तर तिथं नोटीस नंबर 9 तुम्हाला बघायला भेटते। नीट यूजी 2024 च्या रिगार्डिंग ही नोटीस आहे। आणि जो काय आपला रिवाइज शेड्यूल आहे ना कॅप राउंड 1 चा ग्रुप सी साठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओ स्पीच लँग्वेज अँड पॅथॉलॉजी आणि बीपीओ कोर्ससाठी समजा एक राउंड 1 जो आपला कंडक्ट केला जात होता ना महाराष्ट्र स्टेटमध्ये, तर त्याचा एक अगोदर पण नोटीस आला होता। त्यामध्ये पूर्ण कॅप राउंडचा टाइम टेबल आपल्याला दिसून येत होता। पण आता जो नोटीस आला आहे ना तो पण एक कॅप राउंड 1 चाच नोटीस आहे। पण जे काय डेट होता ना डेटमध्ये थोडा बहुत या ठिकाणी यांनी चेंज केलेला तुम्हाला दिसून येत आहे। आणि त्याच निगडीत ही जी नोटीस आहे सीईटी सेलने तुम्हाला आज रिलीज केलेली ऑफिशियल वेबसाईटवर दिसून येत आहे। तर पहा नवीन नोटीसनुसार तुम्हाला चॉईस फिलिंग कधी करणार आहे, सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्हाला जॉईनिंग पिरियड किती आहे आणि तुमची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती कोणत्या डेटला जी आहे ती रिलीज होणार आहे, त्याची पूर्ण सविस्तर जानकारी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा तुम्ही जर पीडीएफला थोडं रीड केलं तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर पॉईंट नंबर 1 बघायला मिळतो। आणि या ठिकाणी यांनी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स मेन्शन केला आहे। बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलपी आणि बीपीओ कोर्ससाठी तर 10/9/2024ला तुम्हाला सीट मॅट्रिक्स मिळणार आहे। तर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय राहतं की सीट मॅट्रिक्समध्ये टोटल किती गव्हर्नमेंट कॉलेज आहे, टोटल किती प्रायव्हेट कॉलेज आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला, किंवा मग तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये कोणकोणते कॉलेज तुम्ही टाकू शकता, कोणत्या सिटीमध्ये कोणतं कॉलेज येतं ना त्याची एक सविस्तर जानकारी तुम्हाला जी आहे ती आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये बघायला मिळते। आणि सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर जे आहे ते तुम्ही तुमची ऑनलाईन प्रेफरन्स किंवा चॉईस फिलिंग या ठिकाणी 100% करू शकतात। तर तुम्हाला जी काय ऑनलाईन चॉईस फिलिंग करणं आहे ना बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलपी आणि बीपीओ ग्रुप सी साठी, तर लगभग 10/9/2024 ते 12/9/2024 11:59 PM पर्यंत तुम्ही जी आहे ती ग्रुप सी ची चॉईस फिलिंग करू शकता। आणि जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करणार आहे तेच विद्यार्थी जे आहे ते राउंड 1 च्या अलॉटमेंट लिस्टमध्ये एलिजिबल राहणार आहे। आता बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलपी, बीपीओचे किंवा मग बीएमएस, बीएचएमएस चे राउंड 1 चे नियम काय आहे ना, तर यावर पण मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ नक्की शेअर करेल। त्यासाठी फक्त तुम्ही आमच्यासोबत चॅनलला सबस्क्राइब करून जुडून राहू शकता। तर पहा थर्ड पॉईंट दिसतो की आपल्याला एक अलॉटमेंट लिस्ट बघायला किंवा सिलेक्शन लिस्ट मिळेल ग्रुप सी ची। तर 13/9/2024ला आपल्याला एक अलॉटमेंट लिस्ट बघायला मिळणार आहे। जर अलॉटमेंट लिस्टमध्ये आपलं नाव आलं आणि नावाच्या समोर जर एखाद्या कॉलेजचं नाव आलं तर याचा मिनिंग हाच होतो की आपल्याला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं। पण नावाच्या समोर जर समजा चॉईस नॉट अवेलेबल असेल तर त्याचा मिनिंग हाच होतो की आपल्याला कुठल्याही प्रकारे जे आहे ते सीट अलॉटमेंट झालेलं नाहीये। आता तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं, नावाच्या समोर जर एखाद्या कॉलेजचं नाव आलं, तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्हाला एक फिजिकल जॉईनिंग करणं पडते। एक तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट आणि फीस सबमिट करून कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय करू शकता, एक तुमची सीट त्या ठिकाणी बुक होऊ शकते। किंवा तुम्ही डायरेक्ट फ्री एक्झिट घेऊन पण राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता, पण तुमची सीट त्या ठिकाणी बुक राहत नाहीये, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। किंवा थर्ड ऑप्शन हाच मिळतो की तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता। म्हणजेच तुम्हाला एखादं कॉलेज राउंड 1 मध्ये भेटलं, तुम्हाला ते आवडलं, तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता आणि त्याच कॉलेजमधून तुमची डिग्री कंप्लीट करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जी काय फीस राहील ना तर फीची तुम्हाला डीडीच्या किंवा चेकच्या फॉर्मेटमध्ये टोटल जी काय फीस असेल कॅटेगरी वाईज ती तुम्हाला घेऊन जाऊन कॉलेज जॉईन करणं पडतं। तर कॉलेजसाठी तुम्हाला फिजिकल जॉईनिंगचा जो टाइम आहे ना लगभग 14/9/2024 ते 18/9/2024 5:30 PM पर्यंत तुम्हाला हा टाइम जो आहे तो दिसून येत आहे। आणि यांनी खाली हेच मेन्शन केलं आहे की राउंड 1 च्या नंतर जे काय पुढचे कॅप राउंड कंडक्ट केले जातील, जसं की राउंड 2 होईल किंवा राउंड 3 होईल किंवा स्टे वॅकन्सी राउंड 1 होईल ना, तर ह्याची जी नोटीस आहे ती तुम्हाला याच वेबसाईटवर येणाऱ्या काळामध्ये किंवा जो काय टाइम टेबल आहे तो येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी 100% रिलीज केला जाईल। खाली त्यांनी आणखीन एक पॉईंट मेन्शन केला की AA-CCC किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा जो काय आपलं MCC असेल किंवा कोर्ट असेल ना, तर यांनी जर समजा डेटमध्ये काय चेंज केला तर हा जो नोटीस आहे तो याचा डेट परत एकदा पण चेंज होऊ शकतो। तर हाच पॉईंट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। तर ही जी काय पूर्ण तुमची पीडीएफ होती मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा।